कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सावकाश सावकाश। मला सांगा, तुम्ही माझ्याबद्दल नेहमी चुकीचा विचार का करता? चला, तुमच्याबद्दल ठीक आहे एक वेळेच, पण आनंदीच्या बाबतीत पण कारण तुम्ही ओव्हर रिॲक्ट करता म्हणून। हो, काय ओव्हर रिॲक्ट केलं? मला सांगा, मी तुमचा गैरसमज माझ्याबद्दल व्हावा असं काय वागलं? कधी तुमच्याशी इतका चुकीचा वागलं किंवा कधी एवढा त्रास दिलाय तुम्हाला? कसं आहे ना, देवांपासून तुम्हाला वाटतं की मी वाईट आहे, मग तुम्हाला सगळं वाईटच दिसणार ना माझ्याबद्दल। सारख्या ना मारक्या नजरेने बघत असतो, असं असं कायम ना तुमच्या चेहऱ्यावर राग असतो माझ्याविषयी। अहो, मी केलंय काय ते तरी सांगा। मला काय वाटतं, म्हणजे तुम्ही काय एकट्याच चांगल्या घरातल्यात आणि मी काय वाया गेलेला उडाण टप्पू गाव फिरणारा मुलगा आहे? मला सांगतो मॅडम, कोणी ऐरा नाहीये, संपतराव गाडे पाटलांचा मुलगा आहे। तुम्ही एक काम करा, जेव्हा कधी फुरसत असेल ना, तुम्हाला गावात जा, विचारा लोकांना, तुम्हाला कळेल माझी व्हॅल्यू काय आहे। पुन्हा एकदा विचार करा मॅडम। चले बाळा, बाय बाय। ती बडबड बडबड, चला आतमध्ये। व्हॉट आर यू सेइंग? आमचा विश्वासच बसू शकत नाही की तुमच्यात आणि गुणाजी साहेबांमध्ये रायव्हलरी आहे। एक्झॅक्टली। अहो सर, ते तर तुमचं इतकं कौतुक करत होते, म्हणत होते संपतराव म्हणजे राजकारणात एकदम माहीर। हो हो ना, माझ्या मते तर तुम्ही एकत्र यायला हवं। तुमची आणि त्यांची जर युती झाली तर संपूर्ण सासवड दणाणून सोडा। सासवडच काय, अख्खा महाराष्ट्र गाजवाल। सर, हे बघा, तुम्ही बसून डिस्कस करायला जर रेडी असाल तर आपण मीटिंग अरेंज करूया। हो सर, तुम्ही ठरवलं तर नथिंग इज इम्पॉसिबल। गुणाची एखादी मीटिंग करायला काही हरकत नाही। बघूया पुढे काय होतं ते। काय बघतोयस? जानू, तू इतकी गॉर्जियस दिसतेस ना की तुला बघत राहावंसच वाटतं। हो का? आणि अजून काय वाटतं? सांगतो तुला। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।